ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच भाजपनं सुरुंग लावल्यामुळे बारामतीकरांचे चांगलेच धाबे दणाणले। पिंपरीत भाजपनं तब्बल 77 जागा मिळवल्यात तर राष्ट्रवादीला केवळ 36 जागांवर समाधान मानावं लागले। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विजयाचे किंगमेकर ठरले, शिल्पकार ठरले ते भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे। महेश लांडगे यांनी भोसरीत मी राष्ट्रवादीचं पानिपत करणार असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता, त्याची पूर्तता करत लांडगे यांनी भोसरीतील 44 पैकी 33 जागा भाजपकडे खेचून आणल्या। 44 पैकी 33 म्हणजे सुमारे 85% जागा आमदार लांडगे यांनी जिंकल्या आहेत। जो आमदार जास्त जागा जिंकून आणेल त्याला मंत्रिपद देऊ असं सूचक विधान करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोसरी विजन 2020 या कार्यक्रमात हे विधान केलं होतं। त्यामुळे पिंपरीत राष्ट्रवादीचं पानिपत करणाऱ्या आमदार लांडगेंना आता लाल दिवा मिळणार का, याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि यासोबत बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत भोसरीचे आमदार, भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत। महेश लांडगे, तुम्ही पिंपरी चिंचवडमधल्या विजयाचे शिल्पकार असं तुमच्याकडे बघितलं जातंय, पण आज महाराष्ट्राला सांगून टाका की राष्ट्रवादीच्या या अभेद्य किल्ल्याला तुम्ही उद्ध्वस्त कसं केलं, या किल्ल्याला भगदाड कसं पाडलं? पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आजपर्यंत गेल्या 15-20 वर्षापासून गतकाळच्या सरकारची म्हणजे गतकाळच्या पक्षाचं एक हाती सत्ता होती आणि गेल्या 15-20 वर्षापासून नागरिकांना काही प्रश्नांच्या माध्यमातून वेठील धरलं जायचं आणि त्या वेठील धरल्यामुळं त्या पक्षाचा म्हणजे त्या प्रश्नांच्यावर कुठलाही मार्ग निघत नव्हता। त्या प्रश्नांवर मार्ग निघण्यासाठी नागरिकांकडं त्यांना द्यायला उत्तर नव्हतं। या निवडणुकीमध्ये 15-20 वर्ष ज्यांनी सत्ता या महापालिकेमध्ये ठेवली त्यांनी नागरिकांकडे येताना किंवा नागरिकांच्या समोर जाताना या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी जायला पाहिजे होतं, पण त्यांच्याकडं तसं कुठलंही ठोस असं विकास लोकांना सांगणे इतका महत्त्वाचा नव्हता। त्यांनी नेहमी विरोधी उमेदवारांवर टीका करत बसले, विरोधी उमेदवारांच्या संदर्भामध्ये चुकीच्या गोष्टी बोलत बसले। नागरिकांना हे सगळं नवीन नाही आहे। आता प्रत्येक निवडणूक त्यांनी गेल्या 5-6 निवडणुका पाहिल्या, निवडणूक आली की समोरचा पक्ष आपण काय विकास केला हे सांगण्यापेक्षा समोरच्या उमेदवारावर आरोपच करत बसलेला असतो। पण नागरिकांना एवढं कळालं की 15-20 वर्ष ज्यांना सत्ता दिली त्यांनी काहीच काम केलं नाही, म्हणून आता नागरिकांनी या परिवर्तन करायचं ठरवलं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आणि कुठल्याही प्रकारचा आमिषाला बळी न पडता, खोट्या आश्वासनाला बळी न पडता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाला त्यांनी खऱ्या अर्थानं मान्य केलं आणि पिंपरी चिंचवड महापालिका सुद्धा एक हाती भारतीय जनता पार्टी। अगदी बरोबर आहे लांडगे, पण तुम्ही जसं म्हणताय 15 वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता आणि तुम्ही या निवडणुकीत त्यांना पाणी पाजलं, एक हाती सत्ता मिळवली, असं काय नेमकं वादळ आलं की हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला? काय नेमकं तुमची स्ट्रॅटेजी होती की 15 वर्षापासूनची सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली? काय झालंय, स्थानिक नेत्यांनी नाही, कारण लांडगे अजूनही हे विचारण्याचं कारण असं आहे महेश लांडगे, कारण राष्ट्रवादीच्या तिथल्या स्थानिक नेत्यांना अजूनही विश्वास बसत नाही की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात आपला पराभव झालाय। तेच सांगतो ना, कुठलंही नेतृत्व स्थानिक लेवलला हे काम करताना त्यांनी हा विचार केला पाहिजे की मला मिळालेली ताकद ही पक्षाने दिलेली आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे। ती ताकद पक्ष वाढवण्यासाठी, लोकांचं हित जपण्यासाठी वापरली पाहिजे। पण आत्तापर्यंत तसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही झालं नाही। ज्या नेत्याला वरिष्ठ नेत्यांनी ताकद दिली त्यांनी ते स्वतःच्या स्वार्थासाठी वापरली, म्हणून नागरिकांमध्ये एक फार मोठा संताप होता। जी कामं आजपर्यंत मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सलग 3 वेळा संबंधित त्या काळच्या नेत्यांसाठी त्याच 3 प्रश्नांसाठी 3 निवडणुकांना मी नागरिकांसमोर त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या नेतृत्वासाठी, त्याच्यात ते अपयशी झाले। झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
मला ज्यावेळेस अपक्ष म्हणून लोकांनी संधी दिली त्यावेळेस लोकांना मी आश्वासित केलं होतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका या महापालिकेतले असलेले राज्य सरकारचे प्रश्न असतील, केंद्र शासनाचे प्रश्न असतील, हे सोडवण्याची पूर्णपणे ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि तशा पद्धतीचं सहकार्य राज्य सरकार, केंद्र सरकार मला या ठिकाणी करणार आहे. तर आपण सर्वांनी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही महापालिका एक हाती भारतीय जनता पार्टीच्या हातात दिली तर आपले कुठलेच प्रश्न या ठिकाणी राहणार नाहीत. आम्ही ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस आम्ही व्हिजन 2020च्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी आणलं होतं. व्हिजन असं होतं की गेल्या 15-16 वर्षापूर्वी, 15-20 वर्षापूर्वी जी पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या होती त्यावेळेच्या जर नेते मंडळींनी जर हा विचार केला असता माझं हे शहर वाढणार आहे आणि वाढण्याचं जे स्पीड आहे ते इतकं मोठं आहे, इतक्या जलद गतीने माझं शहर वाढतं, तर ज्या नागरिक समस्या पुढे 10-20 वर्षांनी येणार आहेत त्याचं जर नियोजन गेल्या 10-15 वर्षापूर्वी झालं असतं तर कदाचित आज माझ्या पिंपरी चिंचवड शहरामधल्या नागरिकांना या अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. आज म्हणजे आमचा पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास आराखडा याच्यावर योग्य प्रकारे अंमलबजावणी त्यावेळेसच झाली असती तर आता बरीचशी डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर लोकांच्या हितासाठी चांगलं झालं असतं. नव्यानं समाविष्ट झालेली गावं आपण पाहिलं 20 वर्ष झालं त्यांना आज समाविष्ट होऊन कुठल्याही प्रकारचा विकास त्या गावांमध्ये झालेला नाही. आज सुद्धा असं वाटतं ते शहरात, पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा नागरिकांमध्ये एक प्रकारचा फार मोठा संताप होता. लोकांना माझ्या भोसरी मतदारसंघामध्ये आदरणीय संरक्षण मंत्री पर्रिकर साहेब यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुणाचीही सभा झाली नाही. आदरणीय मुख्यमंत्री यांनी पिंपरीमध्ये सभा घेतली आणि पिंपरीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये जे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केलं त्या आव्हानाला खऱ्या अर्थानं नागरिकांनी साथ दिलेली आहे. आज भोसरीमध्ये, माझ्या चरवलीमध्ये, माझ्या दिघीमध्ये, माझ्या मोशीमध्ये सर्वच्या सर्व पॅनल निवडून आलेले आहेत. 4च्या 4 पॅनल निवडून आलेले आहेत आणि काम करताना जसं मी स्वतः निवडणुकीला उभा आहे अशा पद्धतीनं मी प्रत्येक उमेदवाराचं, माझ्या पक्षाचं काम मी त्या ठिकाणी केलं. अगदी बरोबर महेश लांडगे, तुम्ही सांगताय तसं तुम्ही तुमच्या भागातल्या 44 पैकी 33 जागा निवडून आणल्या, म्हणजे 85% रिझल्ट हा तुम्ही दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही शिल्पकार आहात त्या भागातले. तुम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या 2020 विजनचा तुम्ही उल्लेख केला त्या ठिकाणी जो सर्वाधिक आमदार निवडून आणेल त्याला मंत्रिपद देऊ असं म्हटलं होतं. तुम्हाला लाल दिवा खुणावतोय का हे देखील मला तुम्हाला विचारायचं आहे. मात्र या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडच्या सत्ता समीकरणाबद्दल, तिथल्या निवडणुकीच्या निकालाविषयी आपण बोलतोय. आपल्यासोबत भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत. महेश लांडगे, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्याविषयी आपण चर्चा करत होतो, तुम्ही तुमचा शब्द पाळलाय. मी या निवडणुकीत राष्ट्रवादीचं पानिपत करणार असा शब्द तुम्ही मुख्यमंत्र्यांना दिला होता याच भोसरीच्या विजन 2020 या कार्यक्रमामध्ये. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की जो सर्वाधिक जागा निवडून आणेल, तिथे जे 2 आमदार आहेत, मला नाव नाही घ्यायचं, तर त्या आमदाराला मी मंत्रिपद देणार. तुम्हाला आता लाल दिवा खुणावं लागलाय का? कारण तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा सुरू झाली आहे. नाही, असं काही नाही आहे. मी ज्यावेळेस 2020च्या त्या व्यासपीठावर माझ्या भूमिका मांडत असताना त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं की मी माझ्या भोसरी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा शब्द हा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मला दिला आणि त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आणि त्याला म्हणजे पूर्णपणे ताकद देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या निमित्ताने केलं. आदरणीय पालकमंत्री गिरीश बापट साहेबांनी केलं. असा कुठलाही शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कधी दिला नव्हता. शेवटी कोण मंत्री होणार, कोण तिथं त्याची वर्णी लागणार, हे सगळं पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवणार. माझ्यासारखा विधानसभेमध्ये काम करणारा एक नवीन आमदार फक्त हाच विचार करणार की माझ्या मतदारसंघामधले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी राज्य सरकारनं पूर्ण ताकदीनिशी मला मदत करावी आणि ते आजपर्यंत करतायत. अशाच पद्धतीमुळं असा कुठलाही शब्द म्हणजे मला त्या निमित्तानं मिळालेला नाही. महेश लांडगे, आणखी एक मुद्दा. गेले वर्षभर
हाच मुद्दा पिंपरीमध्ये चर्चेला जात होता, तो म्हणजे विजन 2020. तुमच्यावर भाजपवर आरोप देखील झाला की आमचाच मुद्दा, राष्ट्रवादीकडून आरोप झाला की आमचेच मुद्दे हे हायजॅक करण्यात आलेले आहेत. पण विजन 2020ची वर्षभर चर्चा होती. तुम्हाला काय वाटतं, मतदारांना हाच नेमका मुद्दा भावला का, आणि आता याची तुम्ही अपेक्षापूर्ती कशी करणार आहात नेमकी? एक्झॅक्टली, म्हणजे लोकांना तात्पुरतं समाधान नको आहे. कुठल्याही प्रश्नाचं तात्पुरतं उत्तर त्यांना नको आहे. त्याला कायमचं सोल्युशन, कायमचा मार्ग त्याच्यावर निघाला पाहिजे. आज माझं शहर वाढत असताना, मी माझ्या शहराच्या सगळा विचार करत असताना पुढं 10 वर्षांनी माझ्या शहरात होणारी नागरीकरण, त्या निमित्तानं वाढणाऱ्या नागरिक समस्या किंवा त्या निमित्तानं वाढणारं सगळी म्हणजे डेव्हलपमेंट किंवा पर्यावरणावर होणारा परिणाम, पाण्याच्या पुरवठ्यामध्ये होणारा परिणाम, रस्त्यावर होणारा परिणाम, विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, या सगळ्याचा विचार करण्यासाठी व्हिजन आहे. आणि व्हिजन फक्त 1 आणि 2 वर्षापूर्वीचं मर्यादित नाही आहे. या व्हिजनमध्ये पुढल्या 15-20 वर्षाच्या संदर्भामध्ये पुढल्या 15-20 वर्षानं माझं शहर कसं असेल, माझ्या शहरामध्ये वाढलेली लोकसंख्या किती असेल, त्यांना लागणारं मुबलक अशी नागरिक सुविधा त्या ठिकाणी मिळाव्यात, याच्याकरता माझा प्रयत्न व्हिजनमध्ये आहे. आणि निश्चितपणे त्यामध्ये मी यश मला माझ्या कार्यकर्त्यांना त्यामध्ये मिळेल. राज्य सरकार मला मदत करते, आदरणीय पालकमंत्री मला मदत करतायत. या सगळ्या गोष्टी ठरवण्याचं काम, म्हणजे या गोष्टींवर पूर्णपणे अभ्यास करण्याचं काम माझी सर्व टीम करते. जर मी जो आज प्रयत्न आज करतोय तो जर 15-20 वर्षापूर्वी त्यावेळेच्या नेते मंडळींनी केला असता तर या सगळ्या प्रश्नांमधनं आज नागरिक बाहेर पडले असते. मी ठामपणे सांगतो, माझं जे व्हिजन आहे हे ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस निश्चितपणे पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा, पुढं माझ्या राहणाऱ्या सगळ्या महिलांना सुद्धा याच्यामध्ये आम्ही पूर्ण महिलांच्या सुरक्षेसंदर्भातला विचार केलेला आहे. त्याचबरोबर या भागात राहणाऱ्या जे काही विद्यार्थी आहेत, आज पुण्याला शिक्षणासाठी जातात, जाण्या येण्यासाठी जो त्यांना त्रास होतो, 1-2 तास त्यांचे जातात ट्रॅफिकमध्ये, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही विचार केलेला आहे. नवीन पोलीस आयुक्तालय शहराचा असावं याचा विचार त्याच्यामध्ये आहे. आंध्र धरणाचं पाणी, भामा आस्केटचं पाणी या शहरामध्ये यावं. आजपर्यंत फक्त पवना धरणाचं पाणी या शहराला होतं. बरोबर आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे महेश लांडगे, पण तुम्ही या सगळ्या अपेक्षांची पूर्तता कराल असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्हाला या यशाबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुम्ही तुमचा शब्द पाळलाय, त्यामुळे मुख्यमंत्री देखील शब्द पाळतील त्या कार्यक्रमातला, आणि तुम्हाला लाल दिवा मिळेल अशा आमच्या शुभेच्छा देखील तुम्हाला आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र वन.